हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। जे जितभव आहेत अशा त्या जिनेंद्र भगवंतांना नमो जिनाणम। जे जिनेंद्र भगवान भवाच्या अतीत गेलेले आहेत, भवाला जिंकलेले आहेत, अशा त्या भगवंतांना नमो, माझा नमस्कार असो। ते भगवान माझ्यासाठी आदर्शभूत आहे, ते माझं कल्याण करू। काय 4 विशेषणं घेतली होती? जे शत इंद्रांकडून वंदन करण्यायोग्य आहेत, 3 भुवनामध्ये ज्यांची वाणी हितकर मधुर आणि विशद आहे। पुढं सांगितलं जे अनंत अंतातीत गुणाणं, अनंत गुणवाले आहेत, ज्यांच्या गुणांना कधी अंत नाही असे ते अनंत गुणवाले। आणि पुढे घेतलं जे जितभव आहेत, अशी 4थं विशेषण दिलं त्याला। म्हणून सांगितलं काय की त्या भगवंतांना त्यांचं स्मरण करून आपण आपल्या जितभव स्वरूप आत्म्याला जाणलं असताना आपल्याला सुद्धा तशी अवस्था, तसं सुख सहज प्रगट होऊ शकतं। म्हणून आज माताजींनी काय सांगितलं सकाळी प्रवचनमध्ये, म्हणले वीरसागर महाराजजी त्यांच्या लाईफमध्ये प्रॅक्टिकली त्यांनी स्वतःला जाणण्याचा प्रयोग करायचे आणि त्यापूर्वक त्यांनी उपदेश द्यायचे। म्हणजे जो स्वतः अवलंबन घेतो तो दुसऱ्यांना सांगेल तर त्याचा प्रभाव जास्त असतो। काय म्हणले? इथे या की समोर, तुम्हाला ऐकू येतं, इथे या समोर। वीरसागर महाराजजी सगळं स्वतःवर पहिला इम्प्लिमेंट करायचे आणि त्यातून त्यांना जे फळ मिळालं ना, ते सगळ्यांना सांगण्यासाठी त्यांनी आपलं जीवन घालवलं त्याच्यामध्ये। म्हणजे स्वतः तर ते आनंदात राहत होते, पण त्या आनंदाची कला इतरांना दाखवण्यासाठी त्यांनी किती झटले। ज्यांना कोणाला इच्छा नाही आहे, ज्यांना कोणाला समजत नाही, अशा सगळ्यांना त्यांनी किती सहज स्वरूपामध्ये जिनवाणी न्याय समजावून सांगितला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुभूतीची कला, सम्यक दर्शनाची महिमा। आणि असं त्यांचं ते आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवायचे। तर माताजी म्हणाले की सगळ्यांना आपल्याला अशी आज भावना करा की मी सुद्धा मुनी होऊनच प्राण त्यागणार। जसं वीरसागर महाराजांनी शेवट साधला आपला, तसं आपल्याला सुद्धा मुनिदशेमध्येच सगळ्या परिग्रहाचा त्याग करून मला माझी आत्मसाधना करायची आहे, किंवा मी माझ्या आत्मस्वरूपाला जाणतच या भवातून बाहेर पडणार, त्याच्याशिवाय नाही। असं एक स्वतःशी संकल्प करा, एक प्रण करा त्याच्याशिवाय। आणि 4 भावना करून घेतल्या। काय? मी मोक्षाला जाईपर्यंत ब्रह्मचारीच राहो, अघोर ब्रह्मचारी राहो। दुसरं सांगितलं मोक्षाला जाईपर्यंत मी दानास पात्र राहो, मुनी हो, आणि आत्मकल्याणच मला सुचो, बाकी अन्य कुठल्या विषयांमध्ये माझा उपयोग न जाओ। भोगामध्ये तर मी अनेक भव घालवलेत। म्हणजे आज सगळं माताजींच्या प्रवचनामधून महाराजच दिसत होते। सगळं महाराजांबद्दल माताजी सांगत असताना काय ती त्यांची चर्या असणार, काय त्यांचं जीवन असणार, काय त्यांची धारा असणार सतत ज्ञानाची, असं एक समोर प्रत्यक्ष रूप दिसत होतं महाराजांचं। वीरसागर महाराज त्यांनी फक्त इतरांना उपदेश देण्यासाठी नाही, तर सगळं पहिल्यांदा स्वतःसाठी त्यांनी आनंदाचं जीवन जगले। आणि त्यांच्या जीवनशैलीवरूनच अनेक बोध मिळत होते। कारण कितीही प्रतिकूलता असली तरीसुद्धा ते त्यांच्या स्ववेदनापासून बाहेर पडत नव्हते। म्हणून काल आम्ही काय वाचलं संध्याकाळच्या याच्यामध्ये महाराजांच्या डायरीमधून की शांतीसागर महाराजांना एकाने विचारलं काय की तुम्हाला मोक्षाला जायची घाई झाली असेल, आता मग तुम्हाला सगळं तत्त्वज्ञान येतं, तुम्हाला इतकं अनुभूतीची कला आहे, किंवा तुम्ही इतके दृढ आहात आत्मवेदनामध्ये, तर तुम्हाला आता मोक्षाला जायची घाई झाली असेल असं विचारलं। तर महाराज म्हणाले एका शब्दामध्ये, शांतीसागर महाराज म्हणाले नाही। का? मग त्यावेळी समोरच्यानी विचारलं, शंकाकारांनी म्हटले का असं तुम्हाला का घाई नाही आहे? तर महाराजांनी काय सांगितलं, हो
महाराज म्हणाले की क्रमनियत जसं असणार आहे तसं होणार आहे. आणि मग ह्याच्यावरून सिद्धी केली की त्यांना त्या वस्तुव्यवस्थेबद्दल, त्या क्रमनियमित अर्थक्रियेबद्दल, काय म्हणायचं, सगळ्या परिणमनाबद्दल इतकी दृढ श्रद्धा की जे जेव्हा होणार आहे तेव्हा होणार आहे. मला कशाची घाई पाहिजे? तुम्हाला कुठं करायची हो घाई? कुठं जायचं आहे घाईघाईनी? कुठं जायचं आहे घाई करून? मोक्षाला जायचं आहे का नाही? आपण विचार करतो की कधी मला मोक्ष मिळणार, कधी मी जाणार. तर सांगतायत जे जेव्हा होणार आहे तेव्हाच होणार. म्हणून सांगतायत की क्रमनियम जे आहे त्याला बदलायला जाऊ नका. ते कधी बदलणार नाही आणि त्याच्या निमित्तात विनाकारण आकुलता करून वर्तमान खराब करतो. म्हणून महाराजांनी सांगितलेलं एवढं वाक्य लक्षात ठेवा, काय? वर्तमानामध्ये मी अतिंद्रिय आनंदाने जगणार. वर्तमानामध्ये अनुभव करत नाही आपण, वर्तमानातला अनुभव नाही करत. सगळा काय चाललेला असतो विचार. आता या पर्यायात तुम्ही आहे का? या पर्यायात आपण सतत मागं तर नाही तर पुढं तर असतो. म्हणजे भूतकाळाचा तर विचार नाही तर भविष्यकाळाचा तर विचार. म्हणून महाराज म्हणायचे तुम्ही वर्तमानच भोगत नाही. मग वर्तमानाला भोगण्याची कला म्हणजे सांगतायत धर्म आहे. समोर बसा, मला दिसायचं. तर म्हणून सांगितलं की माझ्या सुखाचा करता कोण आहे हो? मला बाहेर कोणी सुखी करणारं नाही आहे, तर मीच मला सुखी करू शकतो. म्हणून सांगतायत माझं करता कर्मकरण संप्रदान उपादान मी स्वयं आहे. मग तुम्हाला सुखी जगायचं आहे तर आज आत्ता या क्षणाला जगू शकता, हे महाराजींनी सांगून दिलं आहे. त्यामुळं त्या उपदेशाचं अवलंबन घ्या. जितकं ज्याला जेवढं समजणार, जितक्या लवकर समजणार, जितकं तो स्वतःच्या चर्येमध्ये उतरवणार तेवढं तुमचं लवकर कल्याण आहे. अन्यथा सांगणारा तर सांगून गेला, शेवटी पुरुषार्थ आपल्या हातात आहे आणि तो करावाच लागणार आहे. कोणीही असू देत. वडिलांना वाटतं मुलांनी करावं, मुलांना वाटतं वडिलांचं वय झालं तर त्यांनी करावं. कोणी करावं? मी करावा हा विचार कोण करत नाही. पोरं म्हणते की आता आई वडिलांचं झालं की आता सरली लाकडाला गे, काय म्हणायचं, लाकडं सरणात गेली, असंच ना. तर म्हणते ते लागायला पाहिजे धर्माला, ते नाही लागत, आम्हाला फ्री नाही करत. आणि तेच आई वडिलांना काय वाटतं, जर ते धर्म करणारे असतील तर म्हणजे पोरांना पुढं सुख मिळणार तर धर्माने मिळणार आहे, त्यांनी धर्माला लागायला पाहिजे. म्हणजे सगळे म्हणलं ना, काल सांगितलं, सगळं जिनवाणी ऐकतात, धर्म करतात तर दुसऱ्याच्या दृष्टीनेच, स्वतःसाठी म्हणून कोण काय करत नाही, हेच चुकतं आहे. म्हणून सांगितलं तिथं स्वीकार करा की माझ्या सुखाचा करता मी आहे, मला परद्रव्याच्या परकणाची गरज नाही आहे सुखासाठी. चला, 50 63 नंबरची गाथा आहे. थोडंसं त्याचं वर्णन वाचणार होते, गाथा म्हणून. कम्मम कम्मम कुवदी जदि सो अप्पा करेदी अपाणम किधत सफलम भुंजदी अप्पा कम्मम च देदी फलम. काय सांगितलं? कम्मम कम्मम कुवरी, जर कर्माला करतं, अप्पा अप्पाणम करेदी, जर आत्मा आत्म्याला करतो, तर तस्स फलम अप्पा किद भुंजदी, त्या कर्माचं फळ आत्मा कसं भोगतो, आणि कर्म तरी त्या आत्म्याला कसं फळ देतं. म्हणजे जर एकमेकाला कोणी काय करत नाही तर असं परस्पर करता कर्म दिसायला नकोय, पण कर्माचं फळ तर जीव भोगताना दिसतो. म्हणून शंका करायला म्हणायचं की कर्माला करता म्हणा. तर त्याच्यावर जरा सवर्णीजींनी खुलासा केला, एक पॅरेग्राफ आहे त्यांचा, तेवढं वाच. यहाँ शंकाकार के कथन का सारांश इतना है कि कर्म और जीव यदि ये एक दूसरे के कर्ता नहीं है तो प्रथम तो यह बात है कि यह जीव फल कैसे पाएगा. कुछ करेगा ना अटपट दूसरे को, तभी तो फल मिल पाएगा. और फिर यह कहा जाए कि अजी फल देने वाला दूसरा है, मी करतो कर्म आणि फळ दुसरा देतोय, असं जर तुमचं म्हणणं असेल तो उसमें भी यहाँ आपत्ति आती है कि जब किया ही कुछ नहीं तो दूसरा फल भोगने लगे. मी जर काय केलं नाही आहे तर मी दुसऱ्याचं फळ भोगणार असं तर होणार नाही, आणि मी केलं आणि दुसरा फळ भोगेल असं पण होणार नाही. कुछ भी वस्तु व्यवस्था न बनेगी,
सब अनवस्थितता हो जाएगी, तब वास्तव में मामला है क्या, कैसे यह संसार बन गया, कैसे ये विडंबनाएं चल रही है. म्हणजे याच्यावरच एक उदाहरण सांगितलं आम्हाला की प्रवचनसारची 116 नंबरची गाथा चालू आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं की जीवाच्या स्वभावाचा अभिभव का होतोय. अभिभव म्हणजे तिरस्कार, अभिभव म्हणजे झाकला जातोय जीवाचा स्वभाव का. पराभव म्हटलं ना. अभिभव, अभिभव जीव स्वभावस्य अभिभव. 118 असेल बहुतेक. बरं असं नका नंबर तर काय नाही, पण अभिभव म्हणजे पराभव म्हणा. अभिभव म्हणजे पराभव म्हणा, तिरस्कार म्हणा, झाकलं जाणं म्हणा. जीव स्वभावाचा अभिभव का होतोय. तिरोभूत म्हणू शकतो. तिरोभूत नाही, तिरोभूत म्हणजे अभिभव म्हणजे का त्याचा तिरस्कार शब्दशः अर्थ आहे. तिरस्कार आणि तिरोभूत मध्ये जरासा फरक पडेल ना. तिरोभूत म्हणजे झाकलं जाणं, पण आता अभिभव म्हणजे तिरस्कार का होतोय जीव स्वभावाचा. आणि जेव्हा तो त्या जीव स्वभावाचा तिरस्कार होतोय तेव्हाच जीवालाही नरनारकादी पर्याय मिळते असं ते त्या गाथेमध्ये सांगितलंय. तर माताजींनी ते अन्य द्रव्यावर पण घटवून सांगितलं. म्हणजे जसं जीव स्वभावाचा पराभव करतोय, म्हणजे जीव जाणणे रूपाला जाणत नाही आहे, त्यामुळं अन्य भाव रूपाने परिणमन करतोय. जे काही विकारी भाव होत आहेत, रागद्वेष परिणाम होत आहेत, हा सुद्धा जीव स्वभावाचा अभिभव आहे, तिरस्कार आहे. मग ज्ञाता राहत नाही हाच अभिभव. मग तसं म्हणले की पुद्गल द्रव्यसुद्धा जे काही तुम्ही म्हणले खिचडीचं उदाहरण दिलं आम्हाने. आज खिचडी सांगायचं राहिलं की तिकडे सांगितलं. हां, तर खिचडीचं काय उदाहरण दिलं की म्हणले तांदूळ आहे ते तांदळाचा स्वभाव जसं आहे तसं ओरिजिनल फॉर्ममध्ये असणारं तांदूळ, आणि त्याला जेव्हा तुम्ही खिचडी करता, काय तुम्ही वेगळ्या फॉर्ममध्ये त्याचा यूज करता, त्यावेळेस ते त्याच्या स्वभावाचा अभिभव झाला. म्हणजे तांदूळ रूप राहिलं नाही ना, ते त्याची अवस्था बदलली म्हणजे त्याचा अभिभव झाला. मग असं प्रत्येक द्रव्यावर, जीव आणि पुद्गलावर असं घटवलं. कुठलंही पुद्गल द्रव्य यूज करायला जावं तर तिथं त्याचा स्वभाव राहिलेला नाही आहे, त्याचा स्वभाव बदलला तेव्हा तुम्ही त्याला यूज करता. म्हणजे तसंच इथं पण सांगतायत, जेव्हा स्वभाव रूपाने परिणमन करतो जीव त्यावेळेस इथं केवली भगवान किंवा सिद्ध अवस्था प्रगट होते. आणि जिथं अजून संसारी दशा आहे तिथं समजून घ्या तुम्ही तुमच्या स्वभावापासून दूर आहात, तुम्ही तुमच्या स्वभावाचा तिरस्कार करत आहात. म्हणजे असं वाटलं की मनुष्य झालोय म्हणजे मनुष्य रूप स्वतःला मानतोय, तर तो सुद्धा आपल्या स्वभावाचा अभिभव आहे. चांगली गाथा आहे ती. म्हणावं येते का गाथा? कुठली 118 कुठली आहे ती? 118 आहे का बघा, म्हणा मला सांगा म्हणून. 118 असेल. हा हो 118. नर नारयतील सुरा जीवा खलु नामक मनिवत्ता नाही ते लज्ज सहावा परिणाम मानास कम्मा. हे 118 नंबरची आहे का? 118. म्हणजे त्यात सांगितलं की जीव हा नर नारक तिर्यंच्या आदी रूपाने परिणमन करताना दिसतो, तर त्यावेळेस तो तिथं स्वभाव रूप राहिला नाही. का झाला, या अवस्थेत का जन्मला तुम्ही, तर त्याचं कारण हेच आहे की स्वभाव नाही जाणला, स्वभाव रूपाने परिणमन केलं नाही, म्हणून तुम्हाला ही अवस्था मिळाली. म्हणून सांगतायत की आता ह्याच्या पुढं तरी सावध व्हा आणि त्या स्वभावाला विषय करा, त्या स्वभावामध्ये राहावा, तर तुमची सुरक्षा आहे. काय म्हणताय भाभी? पुद्गलचं तुम्ही म्हणाल ना, पुद्गल स्कंद आपण उपयोग करतो म्हणजे तेव्हाच करतो, म्हणजे ते अणू नाहीये म्हणून कसं म्हणायचं का की पर्यायामध्ये आपण अणु रूपामध्ये आहे तोपर्यंत तो स्वभाव आहे म्हणा, किंवा स्कंद जरी आहे तरी त्याला त्या फॉर्म मध्ये, जसं मी तांदूळ म्हणले ना, तांदूळ त्या रूपाने तोपर्यंत ते स्वभाव रूप म्हणा. पण जेव्हा त्याची तुम्ही अवस्था बदलता त्यावेळेस त्याचा तो अभिभव झाला. म्हणजे जसं आहे तशा फॉर्म मध्ये तुम्ही यूज नाही करणार तर ते त्याचा स्वभाव बदलला. असे या अपेक्षेने त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं.
म्हणून म्हणलं की आता तरी आपल्या स्वभावाचा तिरस्कार न हो ह्याच्यासाठी जागृती ठेवा. म्हणून माताजींनी आज पण तेच सांगितलं की तुम्ही सहजतेने करू शकता. चालत असताना सुद्धा स्वभाव रूपाने परिणमन का नाही करू शकतो? चालताना चालणारा नाही आहे मी जाणणारा आहे, खाताना खाणारा नाही आहे जाणणारा आहे, ही पण स्वभावरूप क्रिया आहे. पण त्याचा तिरस्कार करतो आणि त्यामुळं विसरतो. मी जाणतोय. काय म्हणलं भाभी? मी जाणतोय. जातोय नाही जाणतोय. काय वाचत होते मी? वास्तव में मामला है क्या, कैसे यह संसार बन गया, कैसे ये विडंबनाएं चल उठी. यदि एकांत से अर्थात जीव के भाव के निमित्त की बात न कहकर अथवा निरपेक्ष होकर जीव भाव के निमित्त बिना यदि यह कर्म कर्म है, यह द्रव्य कर्म कर्म रूप बनता है और यदि आत्मा आत्मा को ही करता है, द्रव्य कर्म को नहीं करता है, तो जिसने कोई कर्म नहीं किया फिर कर्म का फल वह कैसे भोगेगा? और जीव ने जो कर्म नहीं किया वह कर्म जीव को फल कैसे देगा? ऐसी आशंका होने पर आचार्य देव समाधान देंगे. आता ती समाधान रूप गाथा पुढे घेतली आहे. म्हणजे इथंपर्यंत शंका करायची ही शंका होती या गाथेमध्ये की कर्म आणि जीवाला परस्पराचा करता म्हणा, पण कुठल्याही अपेक्षेने तिथं तो करता होत नाही. कारण 62 गाथेमध्ये त्यांनी अभिन्न षटकारकाचं कथन सांगितलं. यह अशुद्ध आत्मा अपने ही अशुद्ध षटकारक रूप से परिणमता हुआ परिणमन को करता है और इसी तरह शुद्ध आत्म तत्व का श्रद्धा ज्ञान और अनुष्ठान होने से अभिन्न षटकारक रूप से परिणमता हुआ अपने शुद्ध परिणमन को करता है और कर्म अपने ही अभिन्न षटकारक रूप से अपने आप की स्थितियों को किया करते हैं. म्हणून त्यात घेतलं ना काय गाथा ती प्रवचनसारची. परिणमदिजेण दौवम तत्कालम तम्मयत्ति पण्णत्तम तम्हा धम्म परिणदो आदा धम्मो मुनेयो. ज्या समयामध्ये ज्या भावाने परिणमन करतो जीव त्या भावरूप झाला असं म्हणलं जातं. म्हणून अशुद्ध भावाने परिणमन करत असताना जीव अशुद्ध रूप आहे आणि शुद्ध भावाने परिणमन करत असताना शुद्ध रूप आहे. आणि हे परिणमन सांगितलं आणि पुरुषार्थाच्या अपेक्षेने काय सांगितली? 186 गाथा सांगितली. काय समजतंय का? एक सहजतेच्या अपेक्षेने सांगितली ती ही 8वी का 9वी गाथा आहे ती प्रवचनसारची, आणि पुरुषार्थाच्या अपेक्षेने सांगितली ती समयसारची 186 गाथा. म्हणा 186 गाथा कुठली हो समयसारची? पट्टशिष्य कोण आहेत मला कळेल. शुद्धा देशो ना? नाही 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 186. ती 12वी इदानीं तत्ता संसग परिणाम सदौवजादस् ओ समयसारची आदि यदे समयसारची 186 गाथा आहे. तर ती शुद्ध भावाने परिणामतो तेव्हा शुद्ध म्हटला जाता. अशुद्ध मेव फल जीव काहीतरी काय कसले तुम्ही शिष्य? किती 35 वर्ष झाले ना जाताय ना? असं मस्त ती असं ज्ञानात कोरली जायला पाहिजे. या भावातनं दुसऱ्या भावात काय भवाभावात सिद्धावस्थेमध्ये अशी ती आपल्या बरोबर राहायला पाहिजे. शुद्धम तु वियाणंतो शुद्धम केवलपयं दहति जीवो जानंतो अशुद्धम अशुद्धमेव पयं लहति. काय सांगितलं ह्याच्यामध्ये? परिणमन तर सामान्य रूपाने होणार ते सांगितलं त्या गाथेमध्ये. जसं जीव परिणमन करतो त्या रूपाने त्या परिणामांचा करता म्हणला जातो किंवा त्या परिणाम रूप होतो तो जीव. पण इथं सांगतायत की जर तुम्ही पुरुषार्थपूर्वक शुद्धाला जाणणार तर शुद्ध होणार आणि अशुद्धाला जाणणार तर अशुद्ध अवस्थेला प्राप्त होणार. असं प्रिंट करून ठेवा आपल्यामध्ये आणि जर असं ध्यानाला विषय तो घ्या ना. महाराज काय तिथं आत्मा दिसायला पाहिजे आपल्याला. म्हणजे मी पूर्वी म्हणायची तर मला महाराजच दिसायचे त्या गाथेमध्ये, कारण ते सतत त्यांच्या मुखामध्ये तेच असायचं. त्यामुळं
असं ते कधी चिंतनात घेतला विषय तर महाराज प्रत्यक्ष यायचे समोर आणि ते आपल्याला सांगायला असं वाटायचं. पण आता ते गाथा म्हणत असताना शुद्धात्मा समोर यायला लागलं तर त्यांनी सांगितलेलं खरं तत्व कळालं आपल्याला. काय म्हणा, शुद्धम तु वियाणंतो शुद्धम चैव पयं लहदी जीव जानन्तो अशुद्धम अशुद्धमेव पयं लहदी. हा म्हणजे शुद्धम तु वियाणंतो, जो शुद्ध आत्म्याला जाणतो तो शुद्धच, जो शुद्धाला जाणतो तो शुद्ध आत्म्यालाच प्राप्त होतो. तर मला असं काल एकांचं ऑब्जेक्शन आलं आहे महाराजांची कॅसेट ऐकून. काल मी सांगितलं बहुतेक तुम्हाला, महाराजांची एक कॅसेट घातली होती मी 4-5 दिवसाखाली. सम्यक्त्व जर तुम्हाला पाहिजे तर त्याची ओळख करून घ्या. तर त्याच्यावर एकांचं ऑब्जेक्शन आलं आहे की हे आगमाच्या विरुद्ध कथन आहे, 7व्या गुणस्थानातच शुद्धोपयोग होतो. आणि त्यांनी नाव घेतलं त्यांच्या गुरूंचं. त्यांनी असं सांगितलं आहे की 1 ते 6 गुणस्थानामध्ये शुभोपयोगच असतो, त्याच्या पुढं शुद्धोपयोग असतो. मग असं वाटलं की किती भाग्य आहे आपलं की आपल्याला खरं मिळालं आहे तत्त्वज्ञान. आपण पण असंच कधी कुठल्या इतर ठिकाणी भरकटलं असतं तर त्याच्यावरच श्रद्धान झालं असतं, तेच आपल्याला पण सत्य वाटलं असतं. कशावरून? त्यांना तर काय दोष द्यायचे, त्यांची योग्यता तशी की त्यांना तसा उपदेश मिळाला, तसे गुरु मिळाले, तसं तत्त्वज्ञान मिळालं. मग मी त्यांना तसा निरोप दिला की म्हटलं आचार्य अमृतचंद्र, आचार्य कुंदकुंद त्यांच्या कथनाचा भाव जो आहे त्याचाच हा अर्थ आहे जे महाराजांनी प्रवचन दिलेलं आहे. म्हणजे ते जसं आगमात आहे तसंच कथन आहे, आगमाच्या विरुद्ध कथन नाही. पण शेवटी परोक्ष किती सांगणार, किंवा प्रत्यक्ष महाराजजी समजावू शकले नाहीत कोणाला तर आपण कोणाला बदलणार आहे. त्यामुळं म्हणजे एवढी सावधानता आली की आपले सुद्धा असे विचार कधी कुठल्या अन्य मतामध्ये जाऊ शकतात किंवा अन्य ठिकाणी शंका कुशंका होऊ शकते. तर दृढ ठेवा तत्त्वज्ञानाला की जे सांगितलेलं आहे, जे आपल्याला मिळालेलं आहे ना ते काय यथार्थ आहे परीक्षापूर्वक स्वीकारा, तर कोणी कोणाला कधीच हलवू शकणार नाही, भलेही समोर इंद्र आला तरी सुद्धा. म्हणून सांगितलं काय तत्त्वज्ञान, मी शुद्धला जाणतो तर शुद्धाला प्राप्त होतो, अशुद्धला जाणतो तर अशुद्धाला प्राप्त होतो. कोणाला जाणताय दिवसभर? घर, मुलगा, स्वयंपाक, धंदा, काम हेच आहे. कशाला जाणतोय हो? ते करत असताना सुद्धा महाराज म्हणाले काय, करणारा नाही आहे जाणणारा आहे हीच शुद्ध झाला. म्हणजे काय सगळं सोडून थोडी ना शुद्धाला जावा असं सांगताय. सगळं करत असताना सुद्धा शुद्ध स्वभाव नजरेत असेल, विषय असेल ज्ञानाचा तर शुद्धाला सहज प्राप्त होऊ शकतो. इसी तरह शुद्ध आत्मतत्व का श्रद्धा, ज्ञान और अनुष्ठान होने से अभिन्न षटकारक रूप से परिणमता हुआ अपने शुद्ध परिणमन को करता है, और कर्म अपने ही अभिन्न षटकारक रूप से अपने आप की स्थितियों को किया करते हैं. ऐसी चर्चा सुनने के बाद शिष्य को शंका हुई है कि यदि कर्म कर्म को करता है, आत्मा आत्मा को करता है, तो यह आत्मा कर्मों के फल को कैसे भोगेगा? काय प्रश्न कळलं? हां, आत्मा आत्म्याला करतो, कर्म कर्माला करतं, तर आत्मा कर्माला कसं भोगतो? भोगतो का नाही भोगत? काय सांगितलं आम्हाला सकाळी? भोगे तो भोग क्या है, भोगो ने भोगा हमको. म्हणजे काय हो? म्हणजे काय? परंतु त्या भोगानेच आपल्याला भोगलंय. म्हणजे काय हो? म्हणजे काय? अहो भोगाची काळजी झालोय आपण. हां, मी म्हणा की मी म्हणा. हा मीच की भोगाच्या काळजी झाले की ते भोगच मला जवळ काय भोगतायत. म्हणजे माझी एवढी अनंत शक्ती असताना त्या शक्ती कुठं प्रगट होऊ देत नाही ते भोग. असं माझं म्हणजे हेच झालं काय जीव भावाचा अभिभव स्वभावाचा. मग हे सांगितलं असं काय आम्हाला, हे भजन म्हणून दाखवलं. आणि इवन ते पण भजन म्हणलं काय, 2 लाईन. भवाब्दी तारक प्रभू आम्हाला प्रकाश देऊनी सुमार्ग दावा, भवा भवातील जाणताही. ठीक आहे, म्हणजे सांगायचं काय होतं की
भोग भोग तुम्हाला भोगतायत म्हणजे जरासं त्या वचनावर विचार करा की त्या एका लाईनवर. भोगे तो भोग क्या है, मी ज्यांना भोगतो ते माझे भोग नाही आहेत, जे ते भोग आहेत ते मला भोगतायत. म्हणजे काय समजते का? जरासं विचार करून सांगा काय करतायत ते. नाही हां, आपल्याला कसं भोगताय? करून घेतात. बरोबर. म्हणजे काय, जसं आम्हा म्हणतात ना, इंद्रियाधीन तुम्ही राहता. हां, काय म्हणताय? ते पूर्वी खूप घेत होते हे आम्हाला भजन. हां, म्हणजे आपली म्हणजे सगळी शक्ती बरोबर, तुमची शक्ती कृश करायचं कार्य करतायत म्हणजे ते भोग तुम्हाला भोगतायत. तुम्हाला वाटतंय मी त्यांना भोगतोय, मला त्याच्यातून आनंद येतोय किंवा मी त्याचं उपभोग घेतोय, पण वास्तविक तुमचं शक्ती नष्ट करायचं कार्य करतायत ते भोग. म्हणून म्हणलं की कुठलीही वस्तू, इंद्रियांचा कुठलाही विषय असू दे, त्याला भोगत असताना एवढा विचार सावधानतेने ठेवा की मी कोणाला भोगतोय. म्हणून त्याची अधीनता झाली ना जर, तर समजून घ्या तुम्ही त्याच्याकडून भोगले जात आहे. एक्झाम्पल काल रात्री दिलं होतं आम्ही. कोण हो? मोबाईल. कोण कोणाला भोगतंय? तुम्ही मोबाईलला भोगताय का मोबाईल तुम्हाला भोगतोय हो? म्हणजे जाऊ दे, धन, त्यात धन घालता ना. त्यांनी आपला भोग घेतला म्हणजे काय, घर बांधायला काढलं. बरोबर. हां, बरोबर बरोबर. काय सांगितले? घर नवीन बांधलेत म्हणे त्यांनी. तर ते विचारतात घर मला भोगते का मी घराला भोगते, मला कळत नाही आहे. नवीन घर झाल्यावर सगळी स्वच्छता करायचं म्हणजे त्याचीच की हमाली करत बसायचं, म्हणजे त्यांनी तुम्हाला भोगलं. आणि ते तर अशा अनेक जणांचा भोग घेतं, तुम्ही तर त्या एकाचा भोग घेत आहे. म्हणजे अशा अनेक वस्तू आहेत जगामध्ये की जे तुम्हाला वाटतंय त्याला तुम्ही भोगताय, पण वास्तविक ते तुम्हाला भोगतायत. म्हणून इंद्रियांना तुम्ही भोगताय का तुम्हाला इंद्रिय भोगतायत सांगा. म्हणजे तुमचा लाभ इंद्रियांना आहे का इंद्रियांचा लाभ तुम्हाला आहे? इंद्रियच आम्हाला भोगतात ते. कार्य करू देण्यासाठी सक्षम ठेवत नाही. म्हणजे आम्ही इंद्रिय भोग नाही घेत तर तेच आम्हाला भोगतायत असं झालं. मग तुम्ही तुमच्या इंद्रियाचा वापर म्हणून संध्याकाळी आम्ही घेतलं होतं एक दिवस हा विषय की आपण आपल्या इंद्रियांचा, शरीराचा वापर जेवढं स्वतःसाठी करत नाही ना, तेवढं समजून घ्या की ते तुम्हाला भोगतायत. म्हणजे ते तुमची शरीराची किंवा तुमच्या ज्ञानाची शक्ती क्षीण करायचं कार्य करतायत. म्हणून त्याचा भरपूर वापर करा. ह्याच्यासाठी एक दृष्टांत सांगितला होता जितूबाईंनी मागच्या 1-2 महिन्यामध्ये की म्हणजे रिअल घटना सांगितली होती. कोणीतरी हुसेन का काय नावाचा एक मुलगा होता 8 वर्षाचा. आणि कोण होता म्हणले, लाकूड तोडणारे असतात ना, काल मी दुपारी सांगितली का तुम्हाला. तर लाकूड तोडणारे काय म्हणायचं, लाकूडचा अड्डा असतो ना ज्यांचा, ते लाकडाचा व्यापार करणारे, तर त्यांचा तो मुलगा होता. आणि त्यांच्याकडं भरपूर अशी मोठी लाकडं पडली होती, त्याच्यामध्ये तो फिरत होता. आणि नेमकं काय झालं, त्याचं जॅकेट त्या एका अर्ध कट केलेल्या लाकडामध्ये अडकलं. आणि त्याने तो काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला निघालं नाही. तर त्याचे दोन्ही हात अडकले त्याच्यामध्ये. आणि ते वडिलांना कळाल्यावर त्यांनी येऊन खूप प्रयत्न केले काढायचं वगैरे, पण ते काढले पण त्याचे हात निकामी झाले. आणि मग त्याला ॲडमिट केलं, त्याचं सगळं उपचार केले, पण डॉक्टरांनी सांगितलं त्याचे दोन्ही हात गेलेत. त्याला नाही मिळणार दोन्ही हात परत. आणि असं म्हटल्यावर सगळ्यांना वाईट वाटायला लागलं. अजून तो ॲडमिटच होता दवाखान्यात, त्याची ट्रीटमेंट चालू होती. तर त्यावेळेस घरातल्या सगळ्यांनी, इतरांनी काय सांगितलं, काय उपयोग आहे म्हटलं त्याचा जगण्याचा, त्याला 2 हातच नाही आहे तर काहीच करू शकणार नाही आयुष्यामध्ये, तू किती म्हणून पोचणार, विष दे आणि संपून टाक म्हणून सांगितलं. पण हा मुलगा आपल्या पोटचा म्हटल्यावर त्यांना इतकं प्रेम त्याच्याविषयी, त्यांनी त्याला बरं केलं आणि घरी आणलं. बरं इन द सेन्स हात नाही तशाच अवस्थेमध्ये घरी आणलं. आणि आता तो 8 वर्षाचा, तेव्हापासून त्याचा सांभाळ सुरू झाला. घरामध्ये जे काय त्याला अनुकूलता देऊ शकत होते ते करत होते. एक दिवस काय झालं की त्याची आजी घरामध्ये, ती त्याच्याबरोबर काय बसली असेल तर त्याला म्हणली ते बॉल दे खेळायसाठी वगैरे. तर त्याला हाताने उचलता नाही आलं, त्यांनी पायाने उचलला आणि दिला बॉल. आणि मग
ते तिला कळलं की त्याच्या पायाला ग्रीप आहे, तर तिने त्याला शिकवू लागली, तर त्याच्यातून तो क्रिकेटर झाला. ही इज नाऊ इन द क्रिकेट टीम ऑफ काश्मीर का काय कुठं मला म्हटले लक्षात नाही. तर तिथं हँडिकॅप्ड मुलांची एक क्रिकेट टीम असते म्हणे, त्याचा हा कॅप्टन आहे. ही इज अ वेल बॅट्समन अँड वेल बॉलर. कसं करत असणार सांगा, विदाऊट हात. बॅटिंग पण आणि बॉलिंग पण करत आहे. कोण कोण आ केलं सांगा. असं कसं ना. तर मी पण असं ते पुढचं ऐकायसाठी इगर होते, ते ऐकलं मी. त्यांनी म्हणले तुम्हाला इच्छा असेल तर आहे म्हटले, गुगलवर बघा सर्च करून, काय तर हुसेन असं नाव आहे म्हणे त्याचं. तर तो सांगितला एवढ्या पार्टमध्ये तो बॅट धरतो, खांदा आणि मान ह्याच्यामध्ये तो बॅट धरतो आणि बॅटिंग करतो. धरली का तुम्ही? सगळ्यांनी मान वाकडी करून बघितली. मी म्हणले मी असं एखाद्या वेळेस काम करताना फोन असा धरला तरी मला सहन होत नाही. 5 मिनिटासाठी बोलायचं म्हणजे आपल्याला बॅटिंग कसं करत असणार आहे. पण ते म्हणतात ना, एखादा ऑर्गन कमी झालं ना तर त्याच्या अन्य ऑर्गनची शक्ती वाढते, म्हणजे ते काम अन्य ऑर्गन जास्त करू शकतात असं काहीतरी. आणि मग तो तशा रीतीने बॅटिंग करून काय म्हणायचं एकदम त्याच्यामध्ये तरबेज झाला. आणि बॉलिंग कशी करायची हो? पायाने बॉलिंग करतो म्हणले. जसं त्यांनी उचलून दिलं ना त्या आजीला बॉल, तो तर त्याच्यावरनं तिला समजल्यावर ती त्याची रोज तसं खेळायची त्याच्याबरोबर. त्याच्यातून त्याला एक कला कळाली आणि तो तसं खेळू लागला तिच्याबरोबर. आणि मग त्या खेळामध्ये तो हुशार झाला, तर तो आज 24 वर्षाचा आहे म्हणले आणि त्या टीमचा कॅप्टन आहे तो. तर कसं खेळतो एकदा बघून या जाऊन. म्हणजे कशासाठी हो, तर त्यांनी त्याच्यावरून घटवलं होतं हे की ज्याला नाही आहेत ना अवयव, तर तो त्याच्या शरीराचा वापर असा करतोय. तुम्हाला शरीराचे अवयव आहेत, सगळे इंद्रिय चांगले आहेत, शरीराची शक्ती आहे, पण तुम्ही कुठं लावताय म्हणले कशावरनं? तुम्हाला तशी अवस्था नाही मिळणार हो पुढच्या भवात. जर डोळ्याचा वापर जिनवाणीचं अध्ययन करण्यासाठी, आणि ह्याच्यात पण सांगितलं ना म्हणून भजनामध्ये वगैरे की 5 इंद्रिय तुम्हाला संयमाची साधना करण्यासाठी मिळालेत, असंयमात जाण्यासाठी नाही. काय म्हणले हो मी? म्हणा बघू वाक्य, रिपीट करा. 5 इंद्रिय संयमाच्या साधनासाठी वापर करायचा आहे. त्याला मागं लावा की शब्द मला, असं ते मी सांगायचं आहे तुम्हाला. मला जे 5 इंद्रिय मिळाले ते माझ्या संयमाच्या साधनेसाठी. मला जे 5 इंद्रिय मिळाले ते संयमाची साधना करण्यासाठी मिळाले. करेक्ट, गुड, बेस्ट, मस्त. तर म्हणून अशी साधना आपण करा ना, आपल्या ज्ञानाला असं वळवा, तर कुठलं आपल्याला जाणवणार आहे की काय दीपाली भाभी काय माझ्यामध्ये कमी आहे किंवा काय मला पाहिजे आहे, कशाची अपेक्षा आहे, कशाची राहणार हो. म्हणजे किती आकुलता संपली. जे आहे त्याच्यामध्ये आपण जर धर्माचं योग्य काय म्हणायचं योग्य रीतीने करू शकतो पालन, संयमामध्ये त्याला जोडू शकतो, ज्ञान ध्यानामध्ये जोडू शकतो, काय कमी आहे हो. आणि शरीराने धर्म करायचा आहे का आपल्याला? म्हणून इतकी त्या शरीरापासून तोडा ना विचाराला, की जाऊ देत कुठले अवयव असू दे नसू देत, किती त्याचं कार्यक्षमता असू देत, पण मला माझ्या ज्ञानाने जोडलं जातो ना मी, हे सगळ्यात बेस्ट आहे. त्यामुळं असा वापर आपण केला तर खूप काय म्हणायचं सगळ्यात अनमोल देणगी मिळाली आपल्याला या भवात येऊन. म्हणून सगळे आपले इंद्रिय चांगले आहेत, तर सगळ्या रीतीने आपण त्याला आपल्या स्वतःशी जोडा, जेणेकरून आपलं काम आपण करू शकतो. पराला करता मानायला जाऊ नका किंवा पराचं कार्य करायला जाऊ नका. म्हणून माझं कार्य आहे स्वभावाचा अनुभव, अभिभव नाही. तुम्ही काय करताय? सगळं कार्य करत असताना काय म्हणले विचारा की अभिभव म्हणजे काय? अभिभव म्हणजे तिरस्कार, असं काय आम्हाला घेतलं हे विषय. आपण स्वभावाचा अभिभव करतो, म्हणजे मी जाणणार आहे हे नाही जाणत, त्यामुळं तुम्ही काय करता हो नरनारकादी पर्यायांना प्राप्त होता, अशी गाथा घेतली त्यांनी. म्हणून तिथं असं वाटलं की तिरस्कार शब्द किती खराब वाटतो. मी माझं स्वतःचा तिरस्कार करतोय असं वाटत नाही आपल्याला, तर कुठंतरी वळेल. म्हणून बाकीचं सगळं करायला तयार आहे, आपली तयारी आहे, पण इकडं स्वभावाकडे यायची तयारी नाही आहे.
तर त्यासाठी एक गोष्ट होती छान, पण आता वेळ नाही आहे, राहू दे, उद्या. म्हणजे ते 5 इंद्रियांचं जे सांगितलं तुम्ही ना ते जरा सांगा ना. सगळीकडे लावायचं म्हणलं तर चक्षुने आपण ज्ञान म्हणजे शास्त्र वाचलं वगैरे, ऐकलं कानाने, स्पर्शाने समजा शास्त्र वगैरे घेतलं, बाकी रस आणि घ्राण कसं स्पर्शाने काय करायचं? सांगितलं म्हणजे स्पर्श म्हणजे आता त्वचा पूर्ण शरीरच घ्या त्याच्या निमित्तात, हात पाय वगैरे ह्याचा वापर आपण कशासाठी केला, म्हणजे तीर्थयात्रेसाठी केला नाही, किंवा जिनवाणीची सुरक्षा करण्यासाठी, स्वाध्याय ध्यान करण्यासाठी, पूजन आदीसाठी, तिकडं वयावृत्त सेवा दान करण्यासाठी केला नाही. त्याच्या निमित्तात त्या शरीराची शक्ती कमी होते. पुढं रसनेंद्रियाचं काय हो? कसं नाही, संयम असं नाही, म्हणजे वचन म्हणा किंवा त्या इंद्रियाचा हा, भोग वचन म्हणा. बरोबर. वचन आपण वचनच हां, वचन बरोबर आहे. हा म्हणजे आपण वचन आहे. तसे वचनाचा वापर नाही केला की जेणेकरून धर्माची मायेकडून प्रभाव न होईल, किंवा जिनवाणीच्या विरुद्ध वचन वापरले गेले काय, किंवा अशा कुदेवादींना अनुमोदना केली गेली त्या वचनाच्याद्वारे, तर त्याच्या निमित्तात वचनाची शक्ती नष्ट होते. तसंच घ्राणेंद्रिय. घ्राणेंद्रिय सांगा बिजू काकी. काय सांगेल बरं, चिंतन करून सांगा. किळस केली कशाची का? बरोबर आहे. काय असं दुर्गंधी शरीर बघून, मुनींचं शरीर आता स्नान व्रत आहे त्यांना, त्यांच्याजवळ असताना, किंवा रोगी वगैरे कोणी असताना त्यांच्याजवळ शरीराचं काय दुर्गंधी येत असताना त्यांचं किळस केली, घृणा केली, तर त्याच्या निमित्तात त्याची शक्ती कमी होते. डोळ्याची शक्ती त्याचं यूज चांगलं करायला पाहिजे त्यासाठी शोधन करून भोजन केलं नाही, किंवा तसा आहार दिला नाही, किंवा डोळ्यांनी जे योग्य रूप बघायला पाहिजे त्याला न बघता अन्य ठिकाणी आपला वापर केला. कानाने पण जिनवाणीचे शब्द नाही ऐकले, हितकर शब्द नाही ऐकले, तर सांगितलं म्हणून तुमची निंदा का होते, तसे वचन का ऐकायला मिळतात. दुसऱ्यांनी तुमची काहीतरी परस्पर निंदा केली किंवा दोषारोपण केलं, असे शब्द का मला ऐकायला मिळाले, कारण मी चांगल्या शब्दांचं ऐकण्यासाठी यूज केला नाही कानाचा, काहीतरी विकथा ऐकायलाच गेलो. आता मी इथं शास्त्र सांगते तर घरी जाऊन तुम्हाला पळत पळत घरच्यांच्या कथा ऐकायच्या होत्या. आता इथं बसला म्हणून कल्याण झालं का नाही. आता जाऊन विकताच करायचे म्हणा की भोजन कथा. म्हणून अशा विकथांमध्ये तर आपलं अनेक भाव गेले तो. आणि तुम्ही चांगली गोष्ट आहे की काय टाईम होऊ दे तरी पण बिचारे कथा ऐकायला बसताय. मला वाटलं सगळं गेलं असणार भोजन कथेत, पण मी आपलं म्हटलं आपण आपल्यासाठी करायचं आहे. म्हणजे क्षमा तुम्हाला, वेळ होतो माझ्या निमित्तात, पण एवढ्या रुचीने ऐकताय म्हणजे तुमची सगळी इंद्रिय शाबूत राहणार. आशीर्वाद देणे कामना करते. म्हणून आपला इंद्रियांचा व्यापार असा धर्माशी, स्वतःची स्वभावाशी जोडा, तर ते इंद्रिय, ते शरीर आपल्याला सहकारी ठरणार. हो, जाणा. अशरीरी, अतींद्रिय, निर्देह स्वरूप जाणा. पहा, या आत्म्याला इंद्रिय आदींची अपेक्षा नाहीच. हा मी आत्मा तर स्वतंत्र, स्वाधीन आहे, स्वयमेव सुखमय आहे. अकर्ता स्वरूपोऽहम्, अकर्म स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.